नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर। विद्यार्थी मित्रांनो, आपण नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला होता जो की विद्यार्थी व पालकांच्या मनामधील प्रश्नांचे निरसन त्या संदर्भातली जी सिरीज होती। मागच्या वर्षी त्या सिरीजला भरपूर प्रेम मिळालं। त्या सिरीजमधला पहिला व्हिडिओ आपण नुकताच पोस्ट केलेला होता आणि त्याच सिरीजमधला दुसरा क्रमांकाचा व्हिडिओ आज आपण या ठिकाणी शेअर करणार आहे। विद्यार्थी व पालकांच्या मनामधील प्रश्नांचे निरसन या सिरीजमध्ये आपण विद्यार्थी व पालकांना जे काही प्रश्न पडतात, मग ते प्रवेश प्रक्रियेसंदर्भात असतील, कागदपत्राच्या संदर्भाने असतील, ते सगळे प्रश्न घेण्याचा प्रयत्न असतो, जेणेकरून योग्य आणि अचूक माहिती पालकांपर्यंत जाईल आणि त्यामुळे त्यांची अडचण जी होऊ शकते ती होणार नाही। सो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। एकूण जवळजवळ माझ्याकडे 6 प्रश्न आहेत। या सर्व 6 प्रश्नांना आपण या ठिकाणी जे तर उत्तर देणार आहोत। व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, सगळ्यांनी शेवटपर्यंत बघावं हे एक आवाहन करतो। सगळ्यात पहिले प्रश्न आहे, नीट फॉर्म भरताना उत्पन्न वेगळे टाकलेले आहे तर बदलता येईल का? बदलणे गरजेचे आहे का? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे। नीटचा फॉर्म भरण्यासाठी करेक्शन विंडो ओपन झालेली आहे ऑलरेडी। उद्या 12 एप्रिल रात्री 11:50 करेक्शन करता येणं शक्य आहे, परंतु नीटचा फॉर्म भरताना जे उत्पन्न तुम्ही टाकले ते बदलणं गरजेचं आहे का? जर आपल्याला भविष्यात ऑल इंडिया जायचं असेल आणि आपण फॉर्म भरताना अबोव 8 लाख जर उत्पन्न टाकले आणि आपल्याला जर डॉक्युमेंट आता EWS सर्टिफिकेट असेल किंवा इतर उत्पन्नाचे जे प्रमाणपत्र आहे ते बिलो 8 लाख तुम्हाला मिळते, तर त्याच केसमध्ये तुम्ही करेक्शन करणं अपेक्षित आहे। अदरवाईज तुम्हाला ऑल इंडिया जायचं नसेल तर जे उत्पन्न टाकलंय ते राहू द्या, काही अडचण नाही। 8 लाखाच्या आत जर किती उत्पन्न टाकेल असेल, 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 5 लाख, काही फरक पडत नाही। त्यामुळे उगीच त्याला हात लावण्याची काही आवश्यकता नाही। बदलणं गरजेचं आहे का? तर आहे। केव्हा? जेव्हा तुम्हाला ऑल इंडियाच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचा आहे, 8 लाख किंवा अबोव टाकलेला असेल तर तुम्हाला कॅटेगरी बेनिफिट मिळणार नाही। म्हणून बदल कसा करायचा आहे? जर तुम्हाला आता उत्पन्न सर्टिफिकेट कमी अमाऊंटचं उपलब्ध होतंय तर तुम्ही ते टाकू शकता। अर्थात SC ST कॅटेगरीला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट ऑल इंडियात लागत नाही, स्टेटमध्ये पण लागत नाही, त्यामुळे त्यांना पण फारसा बदल करणं अपेक्षित नाही। परंतु बिलो 8 लाख उत्पन्न सर्टिफिकेट तुमच्याकडे उपलब्ध होते तर तुम्ही तेवढं करेक्शन जे आहे करून आपल्या फॉर्ममध्ये नक्की ठेवा, ठीक आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न होता, PCB CET म्हणजे जी महाराष्ट्र CET सेलच्या माध्यमातून जी परीक्षा कंडक्ट केली जाते, PCB CET ग्रुपच्या विद्यार्थ्यांना BSc नर्सिंगला प्रवेश मिळेल का? असं एक कमेंट होती आपल्याला यूट्यूबला। तर नाही, याचं उत्तर आहे नाही। कारण असं आहे की पूर्वी असं होतं, म्हणजे 2022च्या प्रवेश प्रक्रियेमध्ये नीट थ्रू प्रवेश प्रक्रिया, म्हणजे जे मुलं नीट देतील त्यांना BSc नर्सिंगला अर्ज करता यायचा। 2023 मध्ये अगदी शॉर्ट नोटीसवर CET सेलनं नर्सिंगसाठी परीक्षा कंडक्ट झाली आणि नर्सिंग CET देणाऱ्या मुलांना नर्सिंगला ॲडमिशन घेतात। त्यानंतर 2024चे जे फॉर्म भरले गेले यावर्षी BSc नर्सिंगसह ANM आणि GNM हे 2 ॲडिशनल कोर्सेस सुद्धा त्या नर्सिंग CET मध्ये ॲड करण्यात आले। BSc नर्सिंगला किंवा GNM किंवा ANM या कोर्सेसला ॲडमिशन घेण्यासाठी नर्सिंगची वेगळी परीक्षा CET सेल कंडक्ट करणार आहे। त्याचे फॉर्म सुद्धा ऑलरेडी भरलेले गेलेले आहेत, फक्त आता परीक्षा होईल आणि पुढची प्रवेश प्रक्रिया होईल। सो PCB ग्रुपच्या CET देऊन नर्सिंगला ॲडमिशन घेता येणार नाही। तर PCB CET कशासाठी होते याच्यासाठी पुढचा एक प्रश्न आपल्याकडे आलेला आहे, कोणत्या कोर्सेसला ॲडमिशन होते ते आपण पुढे कव्हर करू, परंतु CETची PCB ग्रुपची परीक्षा देऊन नर्सिंगला ॲडमिशन घेता येणार नाही। एक महत्त्वाची विषय तुम्हाला या ठिकाणी मी क्लिअर करतो। त्यानंतर अजून एक फार महत्त्वाचा पालकांचा एक कमेंट होती, मुलींना मोफत शिक्षण आहे तर त्यासाठीचे डॉक्युमेंट्स कोणते लागतील? योग्य आणि व्हॅलिड प्रश्न आहे। तर या संदर्भात रिसेंटली महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं मुलींना मोफत शिक्षण वगैरेच्या संदर्भात बरेचशा न्यूज मी पण ऐकलेल्या आहे। अर्थात त्याचे GR वगैरे मी वाचलेले नाहीयेत, परंतु एक बेसिक काही गोष्टी पालकांना माहिती असाव्यात म्हणून या ठिकाणी सांगतो। बघा, महाराष्ट्रामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे रिझर्वेशन आहेत त्याच्यामध्ये एक SC ST NT1 NT2 NT3 BJMT SBC या जेवढ्या 6 कॅटेगरीज आहेत, या 6 कॅटेगरीजमध्ये पहिले 10% फीस मुलांना लागते, म्हणजे डेव्हलपमेंट फीसच भरावी लागते, ट्युशन फीस लागत नाही। म्हणजे या सगळ्या 6 कॅटेगरीजमधल्या मुलींना पहिलेच मोफत शिक्षण आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। त्यानंतर पुढच्या 2 कॅटेगरीचा आपण उल्लेख करू, त्यामध्ये पर्टिक्युलरली OBC कॅटेगरी आणि EWS कॅटेगरी। या दोन्ही कॅटेगरीमध्ये मुलींना 50% फीसमध्ये पूर्वीपासून सवलत आहे।
कदाचित होऊ शकतं शासन यावर्षी या EWS कॅटेगरी आणि OBC कॅटेगरीच्या मुलींना मोफत शिक्षण करेल, पण आतापर्यंत 50% फीची सवलत ऑलरेडी आहे. त्यानंतर उरतो जनरल कॅटेगरी. जनरल कॅटेगरीमध्ये सुद्धा बिलो 1 लाख उत्पन्न असेल तर त्यांना EBC फॅसिलिटी मिळते, म्हणजे तिथे सुद्धा फीची सवलत घेता येते, फी माफीची सवलत घेता येते. दुसरं जनरल कॅटेगरी आहे तर त्यांना EWS उत्पन्नाचं जर बिलो 8 लाख असेल तर त्यांना EWS फॅसिलिटी घेता येते. ठीक आहे, तर बऱ्यापैकी मुलींना मोफत शिक्षण आहेच. फक्त जनरल कॅटेगरी अबव 8 लाख उत्पन्न असेल तर मिळणार नाही. EWS कॅटेगरी असेल अबव 8 लाख म्हणजे 8 लाखाच्या आसपास उत्पन्न आहे तर शासन निर्णय करेल, परंतु तुर्तास 50% फीसमध्ये सवलत आहे आणि OBC मध्ये पण 50% फीसमध्ये सवलत आहे. इतर कॅटेगरीचं मी जसं सांगितलं तर त्यांना फक्त डेव्हलपमेंट फीस भरावी लागते, ट्युशन फीस 100% माफ आहे. आता प्रश्न उरतो की डॉक्युमेंट्स कुठले लागतील. तर या संदर्भात तुमचे जे काय रेग्युलर डॉक्युमेंट्स असतात, जे अकॅडमिक्सचे असतील, जे तुम्ही आता परीक्षेच्या संदर्भानं फॉर्म भरलेत, हे सगळे डॉक्युमेंट्स असतील, हेच लागतील. वेगळे काही डॉक्युमेंट्स लागणार नाही, कारण फॉर्म भरताना तुमचं जेंडर तुम्ही मेन्शन केलेलं आहे आणि इतर जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यावर सुद्धा तुमचं जेंडर मेन्शन असतं. त्यामुळं वेगळे फारसे काही डॉक्युमेंट लागणार नाही. याला एकच महत्त्वाचा डॉक्युमेंट लागेल जो शासनाने जाहीर करायचा आहे की या वर्षीपासून मुलींना फीसमध्ये माफी असेल. तो डॉक्युमेंट महत्त्वाचा आहे आणि तो डॉक्युमेंट येण्याची आपण नक्की वाट पाहू. मोस्ट प्रोबेबली जूनमध्ये प्रवेश प्रक्रिया चालू होती, त्या दरम्यान शासनाने जर ठरवलं, त्यांचा निर्णय झाला तर त्या संदर्भातले डिटेल गाईडलाईन येतील आणि मग आपल्याला फीसमध्ये जे येतं मुलींना शिक्षणामध्ये मोफत शिक्षण जे येतं उपलब्ध होईल. अर्थात ते वैद्यकीय शिक्षणासाठी भेटेल का, तंत्र शिक्षण म्हणजे इंजिनिअरिंग वगैरे टेक्निकल कोर्सेसला भेटेल का, हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहता येईल. तुर्तास वेगळे असे डॉक्युमेंट्स काही लागणार नाही. जेवढे डॉक्युमेंट्स लागतात ते तुमच्याकडे उपलब्ध आहेतच असं आपण म्हणू शकतो. पुढे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यास EWS सर्टिफिकेट मिळत नाहीये तर त्यांनी आता नीट फॉर्ममध्ये EWS टाकलेले आहे, तर त्यामुळे त्यांचे काही नुकसान होईल का. बघा, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना EWS सर्टिफिकेट म्हणजे EWSचं ऑप्शन निवडले नीट फॉर्म भरताना, तर मग आता त्यांना महाराष्ट्रात EWS सर्टिफिकेट मिळत नाही, तर मग त्यांचं काही नुकसान होईल का. आता अजिबात होणार नाही. तुम्ही जो फॉर्म भरलाय ही सेंट्रल गव्हर्नमेंटची परीक्षा आहे, नॅशनल लेवलची परीक्षा आहे. ऑल इंडिया कोट्यामध्ये जेव्हा तुम्ही जाताय तर तुम्हाला सेंट्रलचं EWS सर्टिफिकेट मिळतं. मराठा समाजाचा विद्यार्थी असू द्या, इतर कुणी असू द्या, कास्ट कॅटेगरीचा विद्यार्थी सोडून EWS सर्टिफिकेट तुम्हाला ऑल इंडियासाठी उपलब्ध होतं. स्टेटसाठी कदाचित काही तहसील ऑफिसमध्ये किंवा काही जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा शासनाने जर मध्यंतरी निर्णय केला असेल तर मला माहीत नाही. स्टेटचं EWS सर्टिफिकेट मिळत नाहीये असं मला माहिती मिळालेली आहे, पण सेंट्रलचं EWS सर्टिफिकेट मिळतं. त्यामुळे जर तुम्ही ऑल इंडिया कोट्यात फॉर्म भरताना EWS टाकलेला असेल तर ते तसंच राहू द्या, काही अडचण नाही. महाराष्ट्रासाठी मग काय, महाराष्ट्राचं जर EWS सर्टिफिकेट मिळत नाही तर मग काय करावं लागेल. सध्या काही करू नका. जेव्हा प्रवेश प्रक्रिया चालू होईल, जेव्हा पूर्वी 2019ला 20ला जेव्हा SCBCचं आरक्षण मिळालं होतं, एक्झॅक्ट इयर सांगता नाही येणार, तर तेव्हा SCBCचं ऑप्शन महाराष्ट्रात निवडायची सोय उपलब्ध होती रजिस्ट्रेशनच्या दरम्यान. तशीच सोय यावर्षीच्या प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान सुरू होईल, उपलब्ध असेल. त्यामुळे तुर्तास यासाठी पॅनिक होण्याची गरज नाही. आज आपण ऑल इंडियाचा फॉर्म भरताना EWS टाकलेला आहे, आपल्याला सेंट्रलचं EWS सर्टिफिकेट मिळतं. तुम्ही काढलं की नाही काढलं हा भाग दुय्यम आहे. काढायला गेलं तर मिळणार. मराठा समाजाचा विद्यार्थी जरी असेल तर सेंट्रलचं EWS सर्टिफिकेट तुम्हाला आज उपलब्ध होतं, तुम्ही काढू शकता. पण महाराष्ट्रात त्याचा काय परिणाम होईल का, तर काही होणार नाही. कारण महाराष्ट्राची प्रक्रिया जेव्हा चालू होईल तेव्हा परत एकदा सगळ्या गोष्टी नव्यानं आपल्याला भरता येतात, ऑप्शन्स निवडता येतात. एक महत्त्वाचा विषय. पुढे आता मी पूर्वी वरती एक क्वेश्चन कव्हर केला, तेच एक क्वेश्चन सेम त्याला सिमिलर क्वेश्चन आहे हा. महाराष्ट्रामध्ये CET सेलच्या माध्यमातून PCB CET जी कंडक्ट होते त्या माध्यमातून कोणकोणत्या प्रवेश म्हणजे कोर्सेसला प्रवेश होतात, म्हणजे महाराष्ट्राची PCB CET. तर खूप सोपा विषय आहे. जे मुलं महाराष्ट्रामध्ये CET सेलच्या माध्यमातून कंडक्ट होणारे PCB CET देतील, या PCB CET मधून एकतर फार्मसी आणि दुसरा फार्म डी. फार्मसी हा 4 इयरचा डिग्री कोर्स असेल आणि फार्म डी हा 6 इयरचा डिग्री कोर्स असेल. तर 2 कोर्सेसला PCB CETच्या माध्यमातून प्रवेश दिले जातात. त्यानंतर शेवटचा प्रश्न, उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त आहे परंतु NCL सर्टिफिकेट आहे, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे, तर कॅटेगरी बेनिफिट मिळेल का. खूप जेन्युइन आणि एकदम व्हॅलिड क्वेश्चन आहे. खूप मुलांना पालकांना हे प्रश्न पुढे पडणार आहे, परंतु आजच हे प्रश्न डोक्यात ठेवा. ज्या विद्यार्थ्याचं पालकाचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त आहे
परंतु नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढताना लास्ट 3 इयर्सचं ॲव्हरेज इन्कम काढलं जातं. मग होऊ शकतं की बाबा 2021-22, 22-23, 23-24 या 3 फायनान्शियल इयरमध्ये एखाद्या पालकाचं उत्पन्न 2021-22चं समजा 7 लाख होतं, 22-23चं 8 लाख होतं आणि 23-24चं 8.25 लाख होतं. त्याची ॲव्हरेज समजा 7.25 लाख रुपये झाले तर त्याला NCL सर्टिफिकेट मिळतं. यावर्षी उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त झालेलं आहे, पण नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट उपलब्ध झालेलं आहे. मग यांना कॅटेगरी बेनिफिट मिळेल का, फीसमध्ये सवलत मिळेल का, तर 2 गोष्टी क्लिअर करून सांगतो. एक, ज्या विद्यार्थ्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे तर त्याला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटमुळे कॅटेगरीतून ॲडमिशन मिळण्याची सोय उपलब्ध होईल. म्हणजे जर तुमच्याकडे NCL आहे आणि तुम्ही समजा तुमची XYZ जी पण NT1, NT2, NT3, VJNT, SBC, OBC ह्या कॅटेगरी मेन्शन केली, जी पण आहे यापैकी, कारण SC ST ला नॉन क्रिमिनल लागत नाही, या सगळ्या कॅटेगरीजला लागतं. तर समजा तुम्ही कॅटेगरी मेन्शन केली आणि NCL आहे म्हणून दाखवलं तर तुमचं अलॉटमेंट जे होणार ते कॅटेगरीतून होणार. म्हणजे तुमचं जे सिलेक्शन जे आहे ते कॅटेगरीतून होणार. पण जेव्हा तुम्ही ॲडमिशनला जाणार तेव्हा तुमच्याकडे 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न सर्टिफिकेट जर असेल तर कॉलेज तुम्हाला कॅटेगरी बेनिफिट नाकारू शकतं, दिलं जाऊ शकत नाही. का? नियम आहे किंवा 8 लाखापेक्षा खाली उत्पन्न असेल तरच कॅटेगरी बेनिफिट. म्हणजे काय थोडक्यात, जर NCL असेल, उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त गेले पण नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट उपलब्ध आहे तर तुम्हाला ॲडमिशनसाठी कॅटेगरीचा बेनिफिट घेता येईल, फीसमध्ये घेता येणार नाही. खूप सोपा विषय आहे. परत एकदा या गोष्टीला मी पुढच्या टप्प्यामध्ये जेव्हा प्रवेश प्रक्रिया सुरू होईल तेव्हा कव्हर करेल. पण हा एक खूप जेन्युइन आणि व्हॅलिड प्रश्न होता जो की आज आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये एकूण 6 प्रश्न आपण कव्हर केले. आपल्यापैकी कुणाच्याही मनात कुठलेही प्रश्न असतील प्रवेश प्रक्रियेसंदर्भात, मग ते मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी आणि नर्सिंग, तर आपण नक्की या यूट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. निश्चितपणे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न नक्की केला जाईल. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.